हॅलो मित्रांनो, उद्या आपण बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला आजची माझी ऑर्डर बुक दाखवतो. अगर तुम्ही माझा ऑर्डरमध्ये याल तर तुम्हाला दिसेल आज मी एकही ट्रेड नाही घेतला. ओपन हिस्ट्री पण बघा आणि ऑर्डर हिस्ट्री पण बघा, काहीच ट्रेड नाही. एकदा पाहिजे असं तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो. ठीक आहे, तुम्ही बघत असाल मी आज एकही ट्रेड नाही घेतला, कारण त्याच्या मागचं मी काल तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला. तो अगर तुम्ही तो कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा एकदा जाऊन, कारण मी एक लेवल दिलेला फिन निफ्टीचा. जसं मी तुम्हाला काल सांगितलं, जसं हा अगर लेवल ब्रेक केला ना तर आपण एंट्री घेऊ शकतो. तसं त्याने लेवल ब्रेक पण केला. पण मी तुम्हाला काय सांगितलं, पहिले 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल तिथे जायला पाहिजे त्या लेवलच्या खाली. त्याच्यानंतर जसं त्या लेवलचा लो ब्रेक होईल तर आपण एंट्री घेऊ. त्याप्रमाणे त्याने मार्केटने तसं केलं पण सुद्धा. बरं, त्याने लो ब्रेक केला, या कॅन्डलचा लो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल ह्या रेड कॅन्डलचं त्याने लो ब्रेक नाही केला. बरं, अगर त्याने लो ब्रेक केला असता तर मी डायरेक्टली एंट्री घेतली असते. मग भले एस एल गेला असतं किंवा टार्गेट आला असं काही फरक पडत नाही, कारण आपला अगर सेटअपमध्ये ट्रेड बसतो तर आपण तो घ्यायचा. बरं, पण त्याने ह्या कॅन्डलचा त्याने लो ब्रेक केलाच नाही तर मला एंट्री काय मिळालीच नाही आणि मग त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं. ठीक आहे, म्हणजे जे झालं ते बरं झालं. अगर माझी एंट्री झाली असते तर मी कदाचित समजा ह्यात लेवलला मी एंट्री घेतली असती तर माझा एस एलसुद्धा गेला असता. ठीक आहे, आणि मोस्टली तुम्ही बघत असाल तर माझ्या 2 एंट्र्या झाल्या असत्या. बरं, पण तसं झालं नाही. माझा हा लेवल ब्रेक नाही झाला, त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. म्हणून तुम्हाला सांगतो, अगर तुम्ही एक लेवल मार्क करता ना तर त्याला लेवलची रिस्पेक्ट करा. जोपर्यंत त्या लेवलची इथे मार्केट येत नाही ना तोपर्यंत ट्रेड घेऊन उपयोग नाही. ठीक आहे, आपल्या इथे आला, आपण ट्रेड घेतला, त्याच्यानंतर एस एल आणि तो प्रॉफिट आहे ते सगळं मार्केटच्या हातामध्ये. आपण फक्त ट्राय करू शकतो. बरं, त्यामुळे आपले एक रूल फॉलो करा. अगर मार्केट आपल्या हातामध्ये आलं तर ठीक आहे, ना आलं तरी ठीकच आहे. ठीक आहे, इकडे आलं असतं तर मी बिंदास एंट्री घेतली असते. मग भले माझा 2दा एस एल गेला असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, आणि तुम्हाला मी तुम्हाला एक निफ्टीचे लेवल पण दिलं आहे. तर अगर तुम्ही तो निफ्टीचा लेवल बघत असाल तर तो परफेक्टली त्याने मार्केटने आज केलं. भरे आताने एक एस एल घेतला त्या गोष्टीमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या लेवलच्या वरती अगर 5 मिनटाची टाईम फ्रेम 5 मिनटाची कॅन्डल अगर ब्रेक करते तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो, पण त्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण जसं तुम्ही बघत असाल आजच्या दिवशी 30 तारखेला त्याने 5 मिनटाची एक ग्रीन कॅन्डल त्याला क्लोज केली. बरोबर, इकडे क्लोज केली आणि त्याचा इकडे हाय ब्रेक केला. ठीक आहे, आपली हाय ब्रेक केला, आपला एंट्री ॲक्टिवेट झाली, आपण ट्रेडमध्ये आलो, आपला एक एस एल गेला. बरोबर, आपला एक 20 to 30 पॉईंटचा एक एस एल गेला आणि त्याच्यानंतर अगर तुम्ही बघत असाल एकदा रीएंट्री मिळाली. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो की मॅक्झिमम 2दा ट्राय करा. ठीक आहे, अगर 2दा आपण एस एल जात असेल तर समजून येतं की मार्केट हे साईडवेज आहे. ठीक आहे, आपली पहिली एंट्रीमध्ये आपला एक एस एल गेला, परत आपली सेकंड एंट्री मिळाली. ठीक आहे, त्या सेकंड एंट्रीला ह्या कॅन्डलचा त्याने हाय ब्रेक त्याने इकडे केला आहे. बरोबर, इकडे नाही केला आहे, इकडे केलं आहे. तर जसं आपली सेकंड एंट्री मिळाली, आपला परत ट्रेडमध्ये आलो आणि आपल्याला कमीत कमी 1:3च्या आसपासचा आपला टार्गेट कंप्लीट मिळाला. आणि मी जसं तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी की जेव्हा मंथली एक्सपायरी असते ना तेव्हा ना 2:45-3च्या आसपासचं आपण ना आपली सगळी पोझिशन आहे ना ती स्क्वेअर ऑफ करायची. कारण का असं माहिती आहे, जे मोठे मोठे ट्रेडर्स असतात ना ते आपली जी पोझिशन आहे ना ती स्क्वेअर ऑफ करायला चालू करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही अगर बघत असाल ही शेवटचा जो डाऊनफॉल आहे ना ते सर्व लोकांनी आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली त्याच्यामुळे असतं. ओके, आणि तोपर्यंत आपल्या इथे बऱ्यापैकी टार्गेट कंप्लीट झालं. 1:3च्या आसपासचा टार्गेट कंप्लीट झालेला. पण बघूया बँक निफ्टीमध्ये आपण उद्या काय ट्रेड करू शकतो. मी स्वतः बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. आणि मी नवीन मॅकबुक घेतला होता, पण कोणाला अगर त्या लॅपटॉपबद्दल काय डिटेल माहिती असेल रेकॉर्डर्स वगैरे तर मला कमेंट्समध्ये सांगा, कारण मला त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही. म्हणजे आपण पाहिजे असेल तर कधीमध्ये आता ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीम पण करू शकतो. ओके, तर आता आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी अगर आपण सुरुवातीला आपण डेली टाईम फ्रेमपासून ॲनालिसिस करू. अगर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये बघाल तर हे मार्केट काल आणि आज बरोबर वरती गेलं, तिथून परत खाली आला, आज पण वरती गेला, तिथून खाली आला. आणि अगर तुम्ही ते बघत असाल तर त्याने एक एम पॅटर्न बनवतो आहे. ठीक आहे, मार्केट खाली गेलं, हॉल्ट कॅन्डल, परत खाली आलं, परत एक हॉल्ट कॅन्डल आणि आता परत खाली गेलं ना. अगर हा लेवल ब्रेक करतो तर एक बऱ्यापैकी मोठा ट्रेंड डाऊन साईडला आपण बघू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक्झॅक्ट 15 मिनटामध्ये सांगतो की एंट्री कुठे मिळू शकते. जसं आजचा जो लो आहे, ठीक आहे, जसं फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लो ब्रेक करतं आहे तर मी डाऊन साईडला एंट्री घेणार. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार आणि मी जरा डीप इन द मनीमध्ये मी कॉल सेल करणार आहे. म्हणजे मी कमीत कमी 50,800च्या आसपासचा मी कॉल सेल करीन. पण मी क्वांटिटी मी तुम्हाला सांगतो मी फक्त एक कॉल सेल करणार, कारण मी मॅक्झिमम क्वांटिटी उद्या नाही मारणार आहे. कारण ह्या वीकमध्ये पण मला मॅक्झिमम क्वांटिटी मारायचा चान्स मिळत नाही असं वाटतं. ठीक आहे, फ्लॅट ओपन होऊन अगर आजचा लेवल ब्रेक करतो आहे
तर मी डाऊन साईडला जाईन आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर आपण आपला एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. 1:2चा एस एल झालं ती कॉस्ट टू कॉस्ट का करतो, आजचं पण एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. कारण 1:3 मिळाल्यानंतर अगर खाली जात असेल ना तर समजून जायचं की मार्केट हे परत डाऊन साईडला जाणार. ठीक आहे, त्याच्यामुळे अगर 1:2च्या नंतर आपला परत एस एल जात असेल तर समजून जा हे मार्केट कुठे जाणारच नाही, ते एक रेंज बाउंडमध्ये फिरणार. ठीक आहे, एक तुम्हाला मोठी मोमेंटम हवी असेल तर 1:2 नंतर तो डायरेक्ट 1:3 1:4 जाणार, कारण 1:2 नंतर परत खाली येणार ना. ठीक आहे, आणि जसं समजा गॅप डाऊन ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल काही असू आणि त्याचा जसा लो ब्रेक करत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो डाऊन साईडला. तिकडे मॅक्झिमम 2दाच एंट्री घेणार. एकदा एस एल हिट झाला परत सेम लेवलला येत असेल तर मी अजून एकदा एंट्री घेईन आणि 2दा एस एल झाला तर मी सिस्टीम बंद करून मी त्या दिवशी ट्रेड नाही करणार. ओके, आणि दोन्ही साईडला मी फक्त एकच कॉल सेल करणार आहे. ओके, आणि अपसाईडला बघायचं असेल ना तर अपसाईडला मी एवढा तर जास्त तयार नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स फेस होणार आहेत. ठीक आहे, पण अगर तुम्हाला एंट्री घ्यायचीच असेल जबरदस्ती तर एक लेवल सांगतो. गॅप ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतो आहे, आजचा हाय ब्रेक होतो आहे तर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट मिळायचे चान्सेस आहेत. पण मी ह्यामध्ये एंट्री नाही घेणार, कारण मला ह्याच्यामध्ये माझा 1:3 किंवा 1:4 मिळू शकत नाही, त्यामुळे माझे एंट्री घेऊन इथे उपयोग नाही. पण मी एका ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. समजा एक मोठा गॅप ओपन झाला आणि हा जो हाय ब्रेक केला तर मी एंट्री घेणार, त्याच्यामध्ये पण क्वांटिटी कमीच करणार, एकच पी सेल करणार आहे. ओके, आणि त्याचा पण एस एल कमीत कमी मग 50 ते 60 पॉईंटच्या एस एल दोन्ही टायमामध्ये, दोन्ही खाली आणि वरती 50 ते 60 पॉईंटच्या आसपासचा एस एल असेल आणि डीप इन द मनीमध्ये करेन. अगर मार्केटला इथून वरती जायचं असेल जोरात तर तो डायरेक्टली जाऊन बऱ्यापैकी माझा इन द मनीमधला पण ऑप्शन 0 करायची ठेवू शकतो. आणि समजा मोठा गॅप ओपन झाला ना, मोठा गॅप ओपन झाला आणि हा लेवल ब्रेक करत असेल ना, सुरुवातीला का समजा ग्रीन कॅन्डल बनवून ब्रेक करत असेल ना तर समजून जायचं की एक मोठा ट्रेंड याचे चान्सेस आहे. अगर पहिली रेड कॅन्डल बनवले त्याच्यानंतर अगर ब्रेक करतो ना तर त्यामध्ये चान्सेस कमी असतात की मोठा ट्रेंड मिळतात. तरी आपण एंट्री घ्यायची, आपल्या सेटअपमध्ये बसलं आपण एंट्री घ्यायची, पण त्याच्यामध्ये चान्सेस थोडे कमी असतात. कारण एकदा रेड कॅन्डल बनल्यानंतर एक मोठी पॉवर येणं थोडं चान्सेस कमी असतात. अगर समजा सुरुवातीपासून अगर ग्रीन कॅन्डल बनवत अगर हा लेवल ब्रेक करतो आहे ना तर समजून येतं एक मोठा ट्रेंड येऊ शकतो वरच्या साईडला. ठीक आहे, आणि सेम डाऊन साईडला पण अगर सुरुवातीला अगर 5 ते 15 मिनटाची अगर रेड कॅन्डल मोठी बनवली ना, आणि डोजी टाईप नाही पाहिजे, एकदम प्रॉपर कॅन्डल पाहिजे. अगर त्याचा लेवल ब्रेक होतो आहे तर डाऊन साईडला पण एक बऱ्यापैकी मोठी डाऊन ट्रेंड येऊ शकतो. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.